टाकलेले आहेत ते 2-4 दिवसात माननीय पंतप्रधान साहेबांपर्यंत जातील। गडचिरोलीत बिबट्यापासून बचावासाठी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी गावात जनजागृतीवर चित्रफित दाखवत असताना त्याच घराच्या मागे दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका 32 वर्षीय तरुणावर हल्ला केलाय। कुरखेडा तालुक्यातल्या धमदी टोला गावात ही घटना घडलेली आहे। सदानंद उईके असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहे। कालच हा प्रकार घडला। मागील आठवड्याभरापासून धमदी टोला गावात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे। गावकऱ्यांमधील भीती दूर करण्यासाठी वन विभागाकडून गावात जनजागृती केली जाते। दरम्यान बिबट्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा याचं मार्गदर्शन सुरू असतानाच सदानंद उईके हा युवक लघुशंकेसाठी घराच्या मागील बाजूस गेला। तिथेच दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट सदानंदाच्या अंगावर झडप घातली। सदानंदने आरडाओरडा केल्यावर चित्रफित पाहणारे नागरिक आणि वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली तेव्हा बिबट्याने तिथून धूम ठोकल्यानं सदानंदचा जीव वाचला। पुण्याच्या मेंगडेवाडी येथील रणपिसे वस्तीमध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय। या बिबट्याने एका अंगणात झोपलेल्या कुत्र्याची शिकार केली आहे। या शिकारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या घटनेमुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं। गेल्या 10 वर्षात भारत आणि इस्रायलमधल्या मैत्रीचे संबंध चांगलेच वाढले आहेत। मैत्रीच्या याच अध्यायात आता नवा कळस रचला जातोय। पंतप्रधान मोदी